झालेला आहे। पुष्कळ वचनामध्ये जे आहे नरकाचा उल्लेख झालेला आहे, जुन्या काळामध्ये आणि नवीन काळामध्ये पण। आणि येशू ख्रिस्तांनी पण स्वतःहून नरकाचा उल्लेख केलेला आहे, स्वतःहून स्वर्गाचा उल्लेख केलेला आहे। तर जेव्हा येशू ख्रिस्तांनी उल्लेख केलेला आहे याचा अर्थ आहे की एक सत्यता आहे, स्वर्ग आहे आणि नरक आहे। जसं सूर्य जे आहे एक सत्यता आहे, जसं चंद्र, तारे, झाडं, वेगवेगळे प्राणी एक सत्यता आहे, तसंच स्वर्ग आहे आणि नरक आहे। पुष्कळ जण विश्वास करणार नाही आहे, पण जेव्हा ह्या पृथ्वी ते जातील तेव्हाच त्यांना समजेल की हा स्वर्ग आहे, नरक आहे। पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल। जर तुम्ही नरकात जाल तर तुम्ही किती पण तिथं पश्चाताप करा, तुम्हाला स्वर्गात जाता येणार नाही आहे। आणि पवित्र शास्त्र म्हणते की नरक ही एक जागा आहे, अंधकारची जागा आहे। तिथं 24 तास रडणे असते, तिथं 24 तास दात खाणे असते, तिथं 24 तास जे असते ते यातना दिली जातात। ती एक जागा जी आहे ती अग्नीची जागा आहे, ती यातनेची जागा आहे, ती अप्रतिष्ठेची जागा आहे आणि ती एक धिक्काराची जागा आहे। तर प्रियानो, नरक ही एक हकीकत आहे आणि त्यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार। मला माहिती आहे पुष्कळ प्रचारक नरकाबद्दल ते प्रचार करत नाही आहे, कारण त्यांचा विश्वास नाही आहे। त्यांना वाटतं की ह्या गोष्टी ज्या आहेत